निवडणूक म्हणजे काय? तर पर्याय निवडण्याची संधी. पण विचार करा, काय होईल जेव्हा निवडणुकीतून हा पर्यायच काढून घेतला जातो? आज आपण लोकसत्ता वृत्तपत्रातील एका विश्लेषणाच्या आधारे याच गंभीर प्रश्नाचा वेध घेणार आहोत. बिनविरोध निवडणुकांचा हा जो ट्रेंड आहे ना, तो आपल्या लोकशाहीसाठी किती मोठा धोका आहे, चला हेच समजून घेऊया. कल्पना करा, मतदानाच्या दिवशी आपल्याला कळतं की मत देण्याची काही गरजच नाही, कारण उमेदवार तर आधीच ठरलाय. म्हणजे निवड करण्याचा आपला हक्क, आपलं मत, आपली ताकद, सगळं काही शून्य. हीच परिस्थिती म्हणजे बिनविरोध निवडणूक. आणि आजच्या आपल्या चर्चेचा हाच केंद्रबिंदू आहे. तर या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी हा धोका नेमका काय आहे ते समजून घेऊ, मग त्याचे परिणाम काय होतात ते पाहू, आणि शेवटी यावर उपाय काय असू शकतात यावरही एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा धोका आहे तरी काय? विशेषतः ग्रामपंचायत, नगरपालिका म्हणजे ज्या स्थानिक निवडणुका आहेत ना, तिथे एक नवीनच प्रथा रूढ व्हायला बघतीये, आणि ती म्हणजे निवडणुका होऊच न देण्याची. हेच तर लोकशाहीच्या मूळ संकल्पनेला छेद देणारे आहे. आता बिनविरोध निवडणूक म्हणजे नेमकं काय हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा ही एक शर्यत आहे. सुरुवातीला अनेक धावपटू आहेत, पण अंतिम रेषेपर्यंत पोचण्याआधीच बाकीच्यांना शर्यतीतून बाहेर पडायला भाग पाडलं जातं. त्यामुळे जो एकटा उरतो तो न धावताच जिंकतो. या सगळ्यात मतदान आणि मतदार या दोघांनाही काहीच किंमत उरत नाही. आता या स्लाइडवरचा हा शब्दप्रयोग बघा. मूळ लेखात या प्रथेला किती कठोर शब्दात मांडलंय. याला फक्त एक चुकीची पद्धत नाही, तर एक घृणास्पद परंपरा असं म्हटलं आहे. या एका शब्दावरूनच या समस्येची तीव्रता आपल्या लक्षात येते. मग प्रश्न हा आहे की हे घडतं कसं? म्हणजे उमेदवार इतक्या सहजपणे माघार का घेतात? तर लेखात सांगितल्याप्रमाणे यामागे 3 मुख्य कारणं आहेत. एकतर पैशांचं प्रचंड आमिष दाखवलं जातं. दुसरं म्हणजे प्रतिस्पर्ध्यांवर प्रचंड दबाव आणला जातो, अगदी धमक्याही दिल्या जातात. आणि तिसरं, जे सर्वात धोकादायक आहे, ते म्हणजे सत्तेचा आणि प्रशासनाचा गैरवापर. थोडक्यात काय, तर लोकशाहीची प्रक्रिया एकतर विकत घेतली जाते किंवा धाक दाखवून चिरडून टाकली जाते. बरं, या सगळ्याचा थेट परिणाम कोणावर होतो? तर तो होतो आपल्या सगळ्यांवर, म्हणजे मतदारांवर. कारण या खेळात सर्वात मोठं नुकसान नागरिकांच्या हक्कांचं होतंय. चला आता आपण याच्या परिणामांबद्दल बोलूया. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. हे फक्त हक्कांवरचं अतिक्रमण नाही, तर हक्क हिरावून घेण्याचाच प्रकार आहे. जेव्हा मत देण्याची संधीच मिळत नाही, तेव्हा आपला आवाज, आपलं मत व्यक्त करण्याचं सर्वात प्रभावी शस्त्रच आपल्याकडून काढून घेतलं जातं. आपले हक्क इथे अक्षरशः संपूर्णतः नष्टच होत. आणि याचे परिणाम फक्त मतदानापुरतेच मर्यादित नाही, याचे खूप दूरगामी परिणाम होतात. निवडणुकीच्या निमित्ताने होणारी चर्चा, गावाच्या किंवा शहराच्या समस्यांवर होणारी विचारमंथन, हे सगळंच थांबतं. जो प्रतिनिधी न लढताच निवडून येतो, त्याला लोकांप्रती उत्तरदायी राहण्याची गरजच वाटत नाही. आणि सगळ्यात मोठी भीती ही आहे की आज जे ग्रामपंचायतीत होत आहे, ते उद्या विधानसभा आणि लोकसभेतही पसरायला वेळ लागणार नाही. ठीक आहे, समस्या गंभीर आहे हे तर कळलं. पण मग यावर उपाय काय? फक्त चिंता व्यक्त करून तर चालणार नाही. लेखात निवडणूक प्रक्रियेत काही मूलभूत बदल सुचवले आहेत, जे या चुकीच्या प्रथेला आळा घालू शकतात. लेखात 3 अगदी ठोस उपाय सुचवले आहेत. पहिला आणि सर्वात धाडसी उपाय म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची पद्धतच बंद करा. एकदा अर्ज भरला की निवडणुकीच्या शर्यतीत उतरावंच लागेल. दुसरा पर्याय, पक्षाच्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायचा असेल तर पक्षाची लेखी परवानगी बंधनकारक करा. आणि तिसरं, अर्ज मागे घ्यायची जी मुदत आहे ती इतकी कमी करा की दबावतंत्रासाठी आणि सौदेबाजीसाठी कोणाला वेळच मिळू नये. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, फक्त कायदे बदलून ही लढाई जिंकता येणार नाही. लोकशाही टिकवणं ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. राजकीय पक्ष असोत, मतदार असोत किंवा आपली न्यायव्यवस्था असो, या तिन्ही स्तंभांना एकत्र येऊन काम करावं लागेल. ही स्लाइड तीच जबाबदारी अगदी सोप्या भाषेत विभागून दाखवते. राजकीय पक्षांनी काय करायला हवं, तर त्यांनी फक्त एक नाही तर पर्यायी उमेदवार तयार ठेवावेत आणि कुठेही दबाव आणला जात असेल तर त्याचे पुरावे गोळा करावेत. मतदारांनी काय करायचं, तर जागरूक राहून दबाव गट तयार करायचे. आणि न्यायव्यवस्थेची भूमिका काय, तर त्यांनी अशा प्रकरणांमध्ये स्वतःहून लक्ष घालून निवडणूक याचिकांचा निकाल वेळेत लावावा.
आणि आता ही एक गोष्ट बघा, जी परिस्थिती किती हाताबाहेर गेली आहे हे दाखवते. लेखात एक अशीही सूचना आहे की पक्षांनी आपल्या उमेदवारांना दबावापासून वाचवण्यासाठी निवडणुकीच्या काळात एखाद्या रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठेवावं. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण यावरूनच दबावाच्या राजकारणाची पातळी किती खालावली आहे याचा आपल्याला अंदाज येतो. नागरिकांसाठी तर ह्या स्लाईडमध्ये एक अगदी स्पष्ट संदेश आहे. जे लोक अशा गैरमार्गाने निवडून येतात त्यांचा सत्कार सन्मान करणं म्हणजे त्यांच्या कृतीला एक प्रकारे मूक संमती देण्यासारखं आहे. त्याऐवजी नागरिकांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाकडे आणि न्यायालयाकडे निष्पक्ष निवडणुकांसाठी आग्रह धरणं हेच एक खरं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. या संपूर्ण चर्चेचा सार एकाच गोष्टीकडे येतो. लोकशाही वाचवण्यासाठी आता नागरिकांनाच पुढे यावं लागणार आहे. हे शेवटचं वाक्य मनात कोरून ठेवण्यासारखं आहे. खरंच, लोकशाही ही काही आपोआप चालणारी व्यवस्था नाहीये. तिला सतत जपावं लागतं, तिची काळजी घ्यावी लागते. आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला आपले राजकीय मतभेद, आपली पक्षनिष्ठा हे सगळं काही बाजूला ठेवून फक्त लोकशाहीसाठी एकत्र यावं लागेल. आणि जाता जाता हा प्रश्न आपल्या प्रत्येकासाठी आहे. ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निकोप राहावी यासाठी एक मतदार म्हणून, एक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो यावर विचार करण्याची आणि कृती करण्याची हीच वेळ आहे.